नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांशी जोडलेला आहे. आपल्या भारतीय संविधानाची गोष्ट. आता हे फक्त कायद्याचं पुस्तक नाहीये, तर आपल्या देशाचा आत्मा आहे. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. विचार करा, संविधानाची प्रस्तावना म्हणजे काय? हे जणू काही आपल्या देशाच्या स्वप्नांचा आणि मूल्यांचा एक प्रोफाईल फोटो आहे. हे फक्त काही शब्द नाहीत, तर एक राष्ट्र म्हणून आपण कोण आहोत आणि आपल्याला काय बनायचे आहे याचं हे एक स्पष्ट प्रतिबिंब आहे. चला तर मग ह्या आरशात जरा डोकावून पाहूया. आणि याची सुरुवात होते प्रस्तावनेपासून. खरं तर इथेच आपल्याला संविधानाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याची किल्ली सापडते. आणि या प्रस्तावनेची सुरुवातच इतकी जबरदस्त. विचार करा, आम्ही भारताचे लोक. याच 3 शब्दांमध्ये लोकशाहीचा सगळा सार दडलेला आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? तर या देशाची अंतिम सत्ता ती कोणत्याही राजा राणीच्या किंवा कुठल्या परकीय शक्तीच्या हातात नाहीये, तर ती आहे थेट आपल्या म्हणजे या देशाच्या जनतेच्या हातात. ठीक आहे, तर जनतेने स्वतःला हे वचन दिलंय. पण नेमकं कोणतं वचन? ही प्रस्तावना आपल्या भारताला नेमकं कसं राष्ट्र बनवण्याचं आश्वासन देते? चला तेच पाहूया. हे 5 शब्द आहेत ना, ही भारताची ओळख आहे. पहिलं म्हणजे सार्वभौम. म्हणजे काय? तर आपले निर्णय आपणच घेणार, कुणाच्या दबावाखाली नाही. दुसरं समाजवादी, म्हणजे सर्वांना विकासाची समान संधी मिळाली पाहिजे. तिसरं धर्मनिरपेक्ष, म्हणजे सरकारसाठी सर्व धर्म समान आहेत. चौथं लोकशाही. हे तर आपल्याला माहितीच आहे, लोकांचं, लोकांसाठी, लोकांनी चालवलेलं राज्य. आणि 5वा शब्द जो खूप खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे प्रजासत्ताक. आता प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय, यात खूप जणांचा गोंधळ होतो. तर हे उदाहरण बघा, खूप सोपं आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही देश लोकशाही आहेत, बरोबर. पण फरक हा आहे की इंग्लंडमध्ये राष्ट्रप्रमुख म्हणजे राजा किंवा राणी हे वारसा हक्काने येतात. पण भारतात तसं नाही. भारतात राष्ट्रपती निवडणुकीद्वारे निवडले जातात. म्हणजेच आपल्या देशाचं सर्वोच्च पद हे वंशपरंपरागत नाही, तर ते जनतेच्या मताने मिळतं. आणि हाच आहे खरा प्रजासत्ताकचा अर्थ. आता आपण वळूया संविधानाच्या त्या 4 स्तंभांकडे. असे 4 खांब ज्यावर प्रत्येक भारतीय नागरिकाच्या हक्कांची आणि सन्मानाची एक भक्कम इमारत उभी आहे. तर कोणते आहेत ते 4 महान आधारस्तंभ? अशी कोणती 4 वचनं आहेत जी प्रत्येक नागरिकाला एक सन्मानजनक जीवन जगण्याची हमी देतात? हे 4 शब्द न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे फक्त पुस्तकातले शब्द नाहीत, हे आपल्या लोकशाहीचा आत्मा आहेत. या 4 मजबूत स्तंभांवर आपलं राष्ट्र उभा आहे. देशात बनणारा प्रत्येक कायदा, प्रत्येक सरकारी धोरण हे सगळं याच मूल्यांच्या कसोटीवर तपासलं जातं. ओके, तर ही झाली सगळी तत्त्वज्ञानाची गोष्ट. आयडियाज काय आहेत, मूल्य काय आहेत हे आपण पाहिलं. पण प्रश्न हा आहे की ही महान मूल्य प्रत्यक्षात कशी उतरवली जातात? संविधानाची रचना म्हणजे आपल्या देशाची जी मूळ ब्ल्यूप्रिंट आहे ती कशी आहे? चला आता ते बघूया. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपलं संविधान जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. ही गोष्टच हे दाखवते की आपल्या देशाच्या संस्थापकांनी किती दूरदृष्टीने आणि किती खोलवर विचार केला असेल. आपल्या देशाची जी प्रचंड विविधता आहे आणि भविष्यात येणारी आव्हानं आहेत, या सगळ्याचा विचार करून प्रत्येक लहान सहान गोष्टीची तरतूद यात केलेली आहे. आता विचार करा, भारत इतका मोठा आणि इतक्या विविधतेने नटलेला देश आहे की तो एकाच ठिकाणाहून म्हणजे फक्त दिल्लीतून चालवणं हे जवळजवळ अशक्यच आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे संघराज्य प्रणाली आहे. म्हणजे काय? तर ह्यात केंद्र सरकार राष्ट्रीय स्तरावरची कामं बघतं आणि राज्य सरकारं आपापल्या भागातील स्थानिक गरजा पूर्ण करतात. कामाची ही एक प्रकारे विभागणी आहे. आणि ही अधिकारांची विभागणी खूप विचारपूर्वक केली गेली आहे. बघा, संरक्षण, परराष्ट्र धोरण, रेल्वे यासारखे राष्ट्रीय महत्त्वाचे विषय केंद्राकडे आहेत, तर दुसरीकडे पोलीस, शेती, आरोग्य यासारखे स्थानिक विषय राज्यांकडे सोपवले आहेत. आणि मग शिक्षण, जंगलं यांसारखे काही विषय आहेत ज्यावर केंद्र आणि राज्य दोघेही मिळून निर्णय घेतात. यातून सत्तेचं एक परफेक्ट संतुलन साधलं जातं. याशिवाय अजूनही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, जसं की संसदीय प्रणाली जिथे सरकार संसदेला जबाबदार असतं. एक स्वतंत्र न्यायव्यवस्था जी कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आणि हो, एकेरी नागरिकत्व म्हणजे आपण आधी भारतीय असतो आणि मग महाराष्ट्रीयन किंवा तामिळ. यासारख्या अनेक गोष्टी आपली लोकशाही अजून मजबूत करतात. चला आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या पण मला वाटतं सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. तो म्हणजे एक नागरिक म्हणून आपले हक्क काय आहेत आणि आपली कर्तव्य काय आहेत. आपलं संविधान आपल्याला काही मूलभूत हक्क देतं.
असे हक्क जे आपल्याकडून कोणीही, अगदी सरकारसुद्धा हिरावून घेऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? या हक्कांचं रक्षण करण्याची जबाबदारी थेट सर्वोच्च न्यायालयावर टाकलेली आहे. हे हक्क आपल्या सन्मानपूर्ण आणि स्वतंत्र जगण्याचा पाया आहे. पण हक्कांसोबतच जबाबदारीसुद्धा येते, नाही का? एक चांगला नागरिक म्हणून देशासाठी आपली काही कर्तव्यही आहेत. जसं की संविधानाचा आदर करणं, देशाची एकता टिकवणं, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं. ही कर्तव्य आपल्याला सतत आठवण करून देतात की देश घडवण्यात आपलाही एक सक्रिय वाटा आहे. म्हणूनच म्हणतात की हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याची दोन बाजू आहेत. आपण जसे आपल्या हक्कांसाठी नेहमीच जागरूक असतो, तसंच देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण या दोन्हींच्या संतुलनातूनच एक जबाबदार नागरिक आणि एक मजबूत राष्ट्र घडतं. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो. संविधान तर आपल्याला एक उत्तम देशाची ब्लूप्रिंट देतं, एक नकाशा देतं. पण त्या ब्लूप्रिंटवर एक महान राष्ट्र उभारण्याची शक्ती, ती खरी ताकद कोणाकडे आहे? याचं उत्तर कुठे बाहेर शोधायची गरज नाही. ते आपल्या संविधानाच्या पहिल्याच वाक्यात दडलेलं आहे. आम्ही भारताचे लोक, म्हणजे अंतिम जबाबदारी ती आपल्या सर्वांची आहे.